नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पालघरमध्ये पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो। जंगलातील कैऱ्या, करवंद, काळे जांभूळ, धामण, तोरण याचप्रमाणे इथल्या नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडाचे ताडगोळे। उन्हाळ्यात चटके बसू लागले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे पाय लस्सी, आईस्क्रीम, शीतपेय, कलिंगड, बर्फाचे गोळे, उसाच्या रसांच्या दुकानाकडे वळू लागतात। त्यासोबतच ग्रामीण भागातून शहरात येऊन विकणाऱ्या गारेगार ताडगोळ्याची चव अनेक जण चाखतात। जिल्ह्याच्या शहरी भागात एप्रिल आणि मे महिन्यात ग्रामीण पट्ट्यातून आदिवासी, भंडारी, माळी, आगरी समाजातील महिला व पुरुष ताडगोळे विक्रीसाठी घेऊन येतात। त्यामुळे सध्या पालघर शहरात जागोजागी ताडगोळे विक्री करणारे दिसत आहेत। ताडगोळ्यामध्ये असणाऱ्या पाण्याला गोड चव असल्यामुळे अनेकांचा याकडे ओढा असतो। त्यामुळे वाढत्या उन्हात हे ताडगोळे विकत घेण्यासाठी बाजारात पालघरवासीय गर्दी करत आहेत। उन्हाळा सुरू होताच डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत ताडगोळे दाखल झाले आहेत। सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू असून महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। गुजरात आणि मुंबईकडील ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून याच विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला नफा मिळत आहे। उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला आईस ॲपल संबोधले जाते। पांढर शुभ्र फळ, रसदार, गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना भुरळ पाडत आहेत। उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे। पालघरमधील डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यामध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात 80 ते 120 रुपये डझन भावाने ताडगोळ्याची विक्री सुरू आहे। ताडाच्या झाडावर उन्हाळ्याच्या हंगामात येणारी ही फळे चवीला गोड असून यामध्ये व्हिटॅमिन सी, खनिज आणि लोह असल्यामुळे याच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढते। समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचे उत्पादन घेतले जाते। डहाणू तालुक्यातील ताडाची माड झाडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुंबई, नाशिक भागात या फळांना चांगलीच मागणी आहे। डहाणू तालुक्यात सध्या 80 ते 120 रुपये डझन प्रमाणे फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे 160 ते 200 रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे। ताडगोळे सोलून विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते। डहाणूमधील मोठ्या बागायतींमध्ये ताडाची झाडे उपलब्ध असून विक्रेत्यांना स्वतः झाडावर चढून फळे खाली पाडावी लागतात। फळे खाली पडल्यानंतर त्याची सोलून विक्री केली जाते। महालक्ष्मी मंदिर परिसरात गुजरातमधील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे येथे ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे। सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात 10 ते 12 दुकानदार ताडगोळे विक्री करत असून महालक्ष्मी जत्रेत 25 ते 30 दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होत असून मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची विक्री केली जाते।